बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याची सध्या ओळख परेड करण्यात आलेली आहे। कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये त्याची ओळख परेड करण्यात आलेली आहे आणि या ओळख परेडमध्ये त्या दोन चिमुरड्या मुलींनी हाच तो काठीवाला दादा असं म्हणत बोट दाखवत त्याची ओळख पटवलेली आहे आणि त्यामुळे एसआयटीने चार्जशीट दाखल करत हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टाकडे वर्ग केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी अक्षय शिंदेच्या गळ्याभोवतीचा फास जो आहे तो आता घट्ट आवळला जाण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं तर 12-13 ऑगस्टला ही घटना घडलेली होती। अक्षय शिंदे या आरोपीनं त्या दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आलेली होती, परंतु या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 11 तासाची दिरंगाई केली। 11 तास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि त्यामुळे जे उद्विग्न झालेले बदलापूरकर होते त्यांनी उत्स्फूर्तपणे 20 ऑगस्टला मोठा आंदोलन उभारलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी 10 तास रेल रोको आंदोलन केलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला जाग आल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्या नराधमावर त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच शाळेतले जे काही कर्मचारी आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या जे मुख्याध्यापक आणि काही जे कर्मचारी होते ते फरार असल्याची माहिती समोर आहे। मात्र अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केलेली आहे। तो 14 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि असं असताना त्याची ओळख परेड करण्यात आली आणि या ओळख परेडमध्ये त्या दोन चिमुरड्या मुलींनी हाच तो काठीवाला दादा असं म्हणत त्याची ओळख पटवलेली आहे। काळ्या कलरच्या ट्रान्सपरंट काचेमधून 5 पंचांसमोर ही ओळख परेड करण्यात आली आणि यावेळेला क्षणाचाही विलंब न करता त्या दोन्ही लहान मुलींनी हाच तो आरोपी असल्याचं ओळखलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी नराधम अक्षय शिंदेचा आता जो गळ्याभोवतीचा फास आहे तो घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण की एसआयटीने चार्जशीट दाखल केलेली आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर जेव्हा हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आलेलं होतं तेव्हा अक्षय शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आलेली होती आणि या एसआयटी मध्ये जी चार्जशीट दाखल झालेली आहे त्यामध्ये मोठ्या मोठ्या खळबळजनक गोष्टी समोर आलेल्या आहेत। या दोन चिमुरडींसह आणखी एका चिमुरडीवर या अक्षय शिंदेनं लैंगिक अत्याचार केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। एसआयटी गठीत झाल्यानंतरच काही दिवसांमध्येच एसआयटीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या हे लक्षात आलेलं होतं की अक्षय शिंदेने केवळ या दोन मुलींना शिकार बनवलेलं नसणार तर आणखी कोणीतरी याचा शिकार बनलेलं असेल। त्यामुळे त्यांनी पालकांना सजग केलेलं होतं, पालकांना सतर्क केलेलं होतं आणि तुमच्या बाबतीत अशी कोणती घटना घडली आहे का, तुमच्या मुलींनी काही घटना सांगितली आहे का, तर ती आम्हाला नक्की सांगा अशा प्रकारची त्यांना जी आहे ती माहिती दिलेली होती आणि त्यानंतर एक घटना अशा प्रकारची समोर आलेली आहे। त्यामुळे अक्षय शिंदेने 2 नाही तर 3 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आणि त्यामुळे कुठेतरी अक्षय शिंदे बाबतीतली जी केस आहे त्यावर आता लवकरात लवकर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं जातंय।